इंडियन नेव्ही भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन नेव्ही संगीतकार पदांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। इंडियन नेव्ही या भरतीमध्ये संगीतकार पदामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 13 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ऑलरेडी फॉर्म भरणे चालूच आहे, कारण की फक्त 7 ते 8 दिवस फक्त फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। तर जास्त दिवस यामध्ये फॉर्म भरणे चालू नव्हते, एक लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर 13 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि इंडियन नेव्ही संगीतकार या पदामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये पेपर नाही आहे, तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, या भरतीची संपूर्ण जाहिरात, संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन नेव्ही संगीतकार या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर इंडियन नेव्हीची बॅट्समन पदासाठी जे हे भरती चालू आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे इंडियन नेव्हीमध्ये। तर मुला मुलींसाठी ही भरती चालू आहे। पदाचं जे नाव आहे अग्निवीर मॅट्रिक रिक्रूट संगीतकार, हे पदाचं नाव आहे, एमआरचं पद आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला, या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, तर आपलं बा जन्म 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008च्या दरम्यान आपला जन्म झालेला असला पाहिजे, तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि उंची यामध्ये फक्त 157 सेंटीमीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी। तर चांगली संधी आहे, कारण की उंची यामध्ये कमी ठेवण्यात आली, एक लक्षात ठेवा। आणि फीचा जर विचार केला, SC ST OBC WS NTV जो पण SBC SCBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तुम्ही, तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। आणि मेन वरून पेपर सुद्धा यामध्ये नाही आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे इंडियन नेव्ही भरतीमध्ये। तर आता या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर बा यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास पाहिजे आणि इन्स्ट्रुमेंटच्या ट्युनिंग मध्ये प्रवीणता असलेले उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहिजे, तुम्हाला एखादं वाद्य वगैरे वाजवता आलं पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये एखादं कोणतेही तुम्हाला वाद्य वाजवता आलं पाहिजे, जसं ट्रम्पेट वगैरे झालं, त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट झालं, ठीक आहे। कोणतेही जर तुम्हाला वाद्य वाजवता येतं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करता येते। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंची मी तुम्हाला सांगितलं 157 सेंटीमीटर। तर पहा यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचं सुद्धा 6.5 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। दुसऱ्या दोन पुरुष उमेदवारांसाठी तर ते उठक बैठक तुम्हाला मारावं लागणार आहे 20। तर नॉर्मली उठक बैठक मारणं, त्याचबरोबर पुशअप आपल्याला काढावं लागणार आहे पुरुष उमेदवारांना 15। आणि त्याचबरोबर चौथा दोन पुरुष उमेदवारांसाठी तर बेंट टेक्निक यामध्ये आहे 15। तर हे सुद्धा एकदम नॉर्मल आहे, एकदम सोपी यामध्ये ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायचे 8 मिनिटांमध्ये। 8 मिनिटांमध्ये आरामात आपण 1600 मीटर रनिंग मारून देतो यामध्ये, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये 8 मिनिटांमध्ये। ज्या आपण महिला उमेदवार 8 मिनिटाच्या अंदर येणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि दुसरा दोन महिला उमेदवारांसाठी उठक बैठक मारावं लागणार आहे 15। तिसरा वेळ महिला उमेदवारांना पुशअप काढावं लागणार आहे 10। त्याचबरोबर चौथ्या वेळ महिला उमेदवारांना बेंट टेक्निक काढावं लागणार आहे 10। तर नॉर्मली फिजिकल आहे इंडियन नेव्ही या भरतीचं संगीतकार पदासाठी। तर हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये म्युझिक टेस्ट आपली त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, म्हणजे आपल्याला वाद्य त्या ठिकाणी वाजून दाखवावं लागणार। ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला वाद्य त्या ठिकाणी वाजून दाखवावं लागणार। म्युझिक अबिलिटी टेस्ट, अ क्वालिफाइड कॅन्डिडेट इन PFT शॉल बी रिक्वायर्ड टू अपीयर इन द म्युझिक अबिलिटी टेस्ट। द फायनल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट शॉल बी बेस्ड ऑन परफॉर्मन्स
परफॉर्मन्स इन म्युझिक ॲबिलिटी टेस्ट, तर तुम्हाला परफॉर्मन्ससुद्धा त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं एखादं गाणं वगैरे त्यांना म्हणून दाखवावं लागणार आहे, देशाचं म्हणा किंवा ते जे म्हणणार आहे ते गाणं तुम्हाला त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे वाद्यावर. जसं एक उदाहरण देतो, ट्राम्पेट आहे तर ट्राम्पेट आपल्याला त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे. लक्षात ठेवा, ज्यांनी सुद्धा ट्राम्पेटवर चांगलं गाणं वाजवलं तर त्यांचं त्या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये आणि शेवटची तारीख 13 जुलै लक्षात ठेवता. तर अशा प्रकारे आपलं सिलेक्शन होणार आहे. सर्वात अगोदर ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला वाद्य त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे. लक्षात ठेवा. आणि हे झाल्यानंतर आपलं पगारचा जर विचार केला तर या भरतीमध्ये पगार जो आपल्याला भेटणार आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये, तर पहिल्या वर्षी आपल्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड 21,000 रुपये भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी आपल्याला 33,000 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड 23,100 भेटणार आहे. 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 36,500 रुपये भेटणार आहे. 25,500 रुपये इन हँड भेटणार आहे आणि 10,950 आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 40,000 भेटणार आहे. 28,000 रुपये इन हँड भेटणार आहे आणि 12,000 रुपये आपल्याला कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आपले जवळपास 5 लाख रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि 4 वर्षानंतर आपल्या रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला ते दिले जाणार आहे आणि 30% आपल्याला व्याज त्यामध्ये भेटणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, जेवढे पण आपले पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे कार्पस फंडमध्ये तर त्यामध्ये 30% व्याज आपल्याला भेटणार आहे. तर असे जवळपास 11 लाखच्या आसपास आपल्याला ते भेटणार आहे 5 लाखाचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण प्रोसेस आहे इंडियन नेव्ही संगीतकार या भरतीची. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. संगीतकार बँड्समन पदाची ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि ऑलरेडी फॉर्म भरणे चालूच आहे आणि शेवटची तारीख 13 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तर आपण या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर बघू शकता इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2025 अग्निवीर MR म्युझिशियनची ही भरती आहे आणि यामध्ये सर्वात अगोदर आपलं ग्राउंड असणार आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी. आणि त्याचबरोबर यामध्ये जे आहे हाईट फक्त 157 सेंटीमीटर यामध्ये लागणार आहे. त्यानंतर बघू शकता पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 6.5 मिनिटामध्ये मारावं लागणार आहे. 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे, उठक बैठक त्याला म्हटलं जाते. पुशअप मारावं लागणार आहे 15, बेंट टेकनी मारावं लागणार आहे 15, अशा प्रकारे. त्यानंतर महिला उमेदवारांचं जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे, 8 मिनिटामध्ये मारायचे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना स्क्वॉट म्हणजे उठक बैठक 15 मारावं लागणार आहे, पुशअप 10 मारावं लागणार आहे, बेंट टेकनी 10 मारावं लागणार आहे. आणि आपलं हे ग्राउंड झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय असणार आहे, आपली टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, म्युझिक ॲबिलिटी टेस्ट. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी संगीत त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे. जे पण काही वाद्य आहे तुमचं तर ते त्यांना त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे. बघू शकता ऑल क्वालिफाय कॅन्डिडेट इन PFT शॉल बी रिक्वायर्ड टू अपियर इन द म्युझिक ॲबिलिटी टेस्ट. द फायनल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट शॉल बी बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन म्युझिक ॲबिलिटी टेस्ट. तर आपलं त्या ठिकाणी जे आहे आपल्याला त्या ठिकाणी एखादं वाद्य त्यांना वाजवून दाखवावं लागणार आहे, जे विद्यार्थी फिजिकल पास झाले त्यांना. तर ज्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाजवून दाखवलं, ठीक आहे, ज्यांनी सुद्धा जे पण वाद्य त्या ठिकाणी वाजवून दाखवलं तर त्यांचं फायनल सिलेक्शन यामध्ये होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया, तर पेपर नाही आहे या भरतीमध्ये, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे. पगार बघू शकता पहिल्या वर्षी 30,000 भेटणार आहे, 21,000 इन हँड, 9,000 कार्पस फंडमध्ये. दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. आणि आपली जे कार्पस फंडमध्ये टोटल 5 लाख प्लस यामध्ये जमा केले जाणार आहे आणि रिटर्नसुद्धा आपल्याला 30% रिटर्न यामध्ये भेटणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे.